हस तू, नाही हस तू, आता हसतोयस पण नंतर कळेल तुला. अहो काका, असं कधी होतं का? अरे होतं का म्हणजे माझा सुद्धा विश्वास नव्हता या गोष्टीवर, पण आता घडतं ना तसं. अरे मी आज प्रॅक्टिस पण केली. मी या सगळ्याची प्रॅक्टिस केली? हो. म्हणजे नेमकं काय केलं तुम्ही? म्हणजे मी काय केलं की मी कॉफी मशीन जवळ असं उभा राहिलो, आधी मग ठेवला आणि मग कॉफी मशीनला म्हटलं आता पुरे, तर कॉफी यायची थांबली. काका, तुम्ही कॉफी मशीनला असं म्हणालात आता पुरे? कॉफी यायची थांबली हे महत्वाचं आहे. काका, एका लिमिट पर्यंत कॉफी भरली ना ती कॉफी यायची आपोआप थांबते. तुला ना आता बर ठीक आहे, मग तू जुईचं काय म्हणशील? मी तुला काय म्हटलं होतं, जुई तुझ्या घरी जाऊन बसली असेल आणि तुझ्या घरून फोन आला आणि ती बया घरीच होती ना, होती का नव्हती? काका, ती आपल्याकडे एक म्हण आहे ना, कावळा बसायला फांदी तुटायला एकच वेळ, तसं झालंय तुमचं. हो, मी पण तेच म्हणतोय. आणि मीच तो कावळा आहे आणि मी ज्या फांदीवर बसतो ना ती नेमकी तुटते अगदी ठरवून. काका, काहीही बोलताय तुम्ही. कावळा काय, कसल्या उपमा देताय स्वतःला? असं काही नसतं. हा जो तुमचा गैरसमज झालाय तो काढून टाका. जुईचा झाला तेवढा पुरेसा आहे आणि तो योगायोग म्हणूया आपण. एकतर त्या जुईची फांदी उगाच तोडलीत तुम्ही माझ्या डोक्यात. ते दाभोळकर आऊंच्या मनात काही ना काहीतरी भरवत असतात. असे वागतात ना. संक्रांतीला घरी येऊन गेले सगळ्यांना शुभेच्छा द्यायला. अरे मग चांगलं आहे ना. काका, जसं दिसतं तसं नसतं. जे आधी तू त्यांच्याविषयीचा तुझा गैरसमज दूर कर. काय हा, ते कधी कधी वागले असेल तुझ्याशी वाईट, पण बाप आहे मुलीचा. आणि जर त्यांना खरंच तुझं वाईट करायचं असतं तर त्यांनी तुमचं भांड फोडून टाकलं असतं ना ऑफिस मध्ये, सगळं संपलं असतं. हे बघ, तू नको तो विचार करू नकोस, त्यापेक्षा तू जुईचा विचार कर. काय? अरे ती जुई तुझ्या घरी पोचलीये आणि ती तुझ्याविषयी केतकर काकांकडे काहीतरी सांगेल. काय झालं? कावळा परत फांदीवर बसला. अजून किती वेळ गप्पा चालणार आहेत? अहो, बोलतायत दोघे तर बोलू देत ना. हो, पण तेवढ्यात तू आला तर. काय चाललंय? अण्णा, तुमच्यासाठी सूप केलंय. आता घेताय का मग थोड्या वेळाने? नंतर घे. अय्या, कुठलं सूप केलंय? वांग्याचं. ते हिला पण ते थोडं. मला नाही आवडत. नाही, नको नको नाही, नको. काय ग, निघालीस तू? ए थांब ना थोडा वेळ. नाही, तिला उशीर होतोय आता. हो, आणि जायलाही कोणी नाहीये ना बरोबर. जय असता तर त्यानेच सोडलं असतं. अगदी घरापर्यंत सोडलं असतं. अगं मग येईल ना तो. खरं तेव्हा नाही यायला हवं होतं नाही आज. पण उशीर झालाय त्याला. आदिती, तू फोन कर ना त्याला. जय, पण तू आता विरारला गेला असेल ना? विरारला? अभिने बोलवलं असेल का?
असे? म्हणजे रोज तिकडेच जातो ना, तिथेच तर तो. जुई, आता बघा तुला घरून फोन यायला लागतील. किती उशीर झालाय बघ. हो, रोज रोज जातो. अगं ते घराचं रिनोव्हेशन सुरू आहे ना, हा म्हणून. जयच्या घराचं काम. अजून किती वेळ? जुई, अगं चल, तुला उशीर होत नाहीये का? हो, मी तुला दारापर्यंत सोडते. ए तू पण जा आतमध्ये. अण्णांना औषध द्यायचंय, नंतर सूप पण द्यायचंय ना. जा. हो हो हो, मी जाते. ह्यांना पण फोन करते. आणि अण्णा चला. अच्छा जोई, अच्छा. ये हा अधून मधून. काका येते मी. हो नीट जा. अरे हो, तुझ्याकडून बातमी ऐकून आनंद झाला खूप. अरे हो, लवकर ओढवून टाका पार. काय मुलगा पण चांगला आहे, तो स्वभावाचा पण चांगला आहे. काय बोलायला चांगला आहे, वागणूक पण चांगली आहे. जोडी चांगली दिसते तुमची. आणि वेळेत निर्णय घ्या. नोकरी केली तर दुसरी मिळेल. आणि हो, वेळेत घरी सांगून टाका. नाव काय त्याचं? एकदा आला होता तुझ्या बरोबर ना, पेढे वगैरे आणली होती बघ. काय तोंडावर नाव होतं, काय नाव त्याचं? नाही काका, तो नाही, हा वेगळा आहे. असं कसं? प्रेम एकावर गेलं आणि लग्नाचं दुसऱ्याने विचारलं? काका नाही, ज्याच्यावर प्रेम केलं त्यानेच विचारलं. अच्छा, म्हणजे तो मुलगा वेगळा होता काय? हा वेगळा आहे? हो. तो कोण होता? जुई, अगं चल ना, तुला उशीर होत नाहीये का? अगं हो, पण हे कन्फ्युजन. नाव नाव सांग, नाव सांग त्याचं. तुम्ही ओळखता त्याला. मी ओळखतो. कोण आहे? त्याच्याशी तुमचे खूप चांगले संबंध आहेत. खूप डॅशिंग आहे. येत असतो तो कधी कधी अदितीला भेटायला. गट्टू, अविनाश. हा? नाही नाही, ते सर आहेत. हाय कोण? डॅशिंग? जयराम. खूप चांगला मुलगा आहे ना. मला खात्री आहे तुम्हाला माझी निवड नक्कीच आवडली असणार. खरंच खूप लकी आहे मी. जय सारखा जोडीदार मिळायला नशीब लागतं. पण काका, एक रिक्वेस्ट होती. तुम्ही प्लीज हे सगळं काही आऊंना सांगू नका. नाही, तुमची मैत्री आहे ना, म्हणून म्हटलं. सगळं झाल्यानंतर मी स्वतःहूनच त्यांना सांगेन. पण तोपर्यंत
प्लीज सांगू नका. येते मी. आधीच खूप उशीर झालाय. अगं आदिती, अगं मी ह्यांना केला होता फोन, पण जय ना विरारला नाही गेलाय. कुठे गेला काय माहिती नाही. हे काय जुई गेली अशी कशी गती? थोडा वेळ थांबली असती ना तर जय सोडून नसता का आला, हो की नाही हो काकू? हो आला असता सोडून. अजून किती वेळ आहे काय माहित. मला वाटतं ही लग्नाच्या पत्रिका वाटूनच बाहेर येणार. हा कावळा किती फांद्या तोडणार कळत नाही. काका तुम्ही निघा, खूप उशीर झालाय. मी थांबतो, तुम्ही जा. नाही नको, मी कळवतो घरी. नाही नाही अहो काका कशाला, तुमची मुलं वाट बघत असतील. अरे नको, मी थांबतो. फोन कर. हा हे बघा आदितीचा मेसेज या. जुई गेलीये, चला आता आपणही निघूया. चला चला. जय जय थांब थांब. मला काय वाटतं, मला असं वाटतं की तू आज घरी जाऊ नयेस. हं? नको जाऊ घरी. काय हे काय नवीन? माझं ऐक. मला असं मनातून वाटतंय की तू घरी गेलास ना तर केतकर काका तुझी वाट लावून. काका काका आता पुरे, असं काही होत नाही. आपण बोलल्यावर लगेच खरं. चला ना, उशीर होतोय. नाही जय जय, माझं ऐक. मी तुला शेवटचं सांगतोय, तू माझ्या घरी चल. काका गैरसमज बास. तुम्ही जा, मी पण निघतो. नक्की? हो. माझं ऐक, शेवटचं ऐक. काका मी तुम्हाला स्टेशन पर्यंत सोडायला येतो. चला चला. झोपले का ग सगळे? जुईने काय बडबड केली? काका भडकले असतील ना. ती आली अचानक म्हणून काही वेड्यासारखी बोलली नाही ना ती. काय झालंय आदिती, बोल काहीतरी. आदिती काय ग, आपण बराच वेळ वाट बघतोय ना. जय जातो आत. उशीर झालाय आणि तू थकलाही असशील. जा आराम कर. पुढे कुठेही जायचं नाही. मला बोलायचंय जरा. विचारा काय ठरवलंय. माझ्या घरात राहून हे असं केलेलं मला चालणार नाही.
काय अण्णांसाठी दुसरी सून आणण्याचा विचार आहे काय? अण्णांना सांगतो तसं. काका हो असं काही नाहीये. ती मुलगी काय उगाच सांगत होती? याने तिला लग्नासाठी विचारलं आणि ह्याच्याच बायकोला सांगायला ती इथं आली होती. काही लग्न म्हणजे काय खेळ वाटला का तुम्हाला? काका हा सगळा एक गैरसमज झालाय. मी काही तिला लग्नाचं वगैरे विचारलं नाही. अरविंद काका तिच्याशी लग्नाबद्दल बोलले म्हणून तिला असं वाटलं की मी तिला विचारलंय म्हणून. बरोबर आहे काका. मग नोकरी नको सोडू, लग्नानंतर सोड असं का सांगितलं? अहो काका ते मी एक मैत्रीण म्हणून सल्ला दिला तिला. देव टूर्स सारखी चांगली नोकरी तिने सोडू नये असं मला जेन्युइनली वाटतं. म्हणून मग मी तिला म्हणालो की तुला नोकरी सोडायचीच असेल तर लग्न वगैरे करणार असेल तेव्हा सोड. खरंय काका. आलं म्हणजे कदमाने पुन्हा एकदा सगळा गोंधळ घातला. हो माझ्या मनात असं का असेल काही. जुईच्या मनात जे काही आहेत. पण तिनं हे सगळं मनावर घेतलंय. तिचं स्वप्नरंजन सुरू झालंय. काय स्वप्न बघणं वेगळं आणि ती पूर्ण होतीलच या आशेवर जगणं वेगळं. आणि एखाद्याला आशेवर ठेवणं हा गुन्हा आहे हे कळत कसं नाही? ती मुलगी ह्याच्यामध्ये गुंतत चाललीये आणि तिच्या समोर जेव्हा सत्य येईल तेव्हा फार त्रास होईल तिला. हो काका, आम्हालाही काळजी आहे तिची. उलट जय बऱ्याचदा तिला नाही म्हणून सांगायला सुद्धा निघाला होता, पण कदाचित ती हर्ट होईल म्हणून मीच त्याला म्हटलं की तू वेळ आल्यावर सांग. येणार कधी आहे ती वेळ? एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑफिस मध्ये लग्न लपवणं ही तुमची गरज. अडचण असू शकते, पण भान ठेवा तुमच्यामुळे कुणाच्याही भावना दुखवायला नकोत. जर तुमच्यामुळे त्या मुलीला काही त्रास होणार असेल, तिला सहन करावं लागणार असेल तर आता सावध व्हा. काय तिला काही झालं तरी तुम्ही स्वतःला कधी माफ करू शकणार नाही. आलं लक्षात? जयादिती, तुम्ही तिला वेळेवर सांगायला हवं. पण हो, वेळ बघूनही सांगायला हवं. हो काकू, काकांचं सगळं म्हणणं पटतंय. खरंच तिला त्रास नको व्हायला, कारण जर तिला त्रास झाला ना तर आम्ही स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. जय, कसला विचार करतोयस? आदिती, एखादा माणूस जे बोलतो तेच घडतं.
असं खरंच होतं. तू अरविंद काकांबद्दल बोलतोयस? हो. बघ ना, आज जुईबद्दल त्यांनी जे जे सांगितलं तसंच झालं. ती खरंच घरी आली होती आणि निघताना अरविंद काका मला म्हणत होते, घरी जाऊ नकोस, काका ओरडणार. तसंच घडलं. हे असं घडतं. हे असं का होतं हे मला नाही माहित. रादर हे महत्वाचं नाहीये. हे असं होतंय त्यासाठी काहीतरी करणं जास्त महत्वाचं आहे. बरोबर आहे तुझं. आज एका अर्थी बरं झालं पण काका ओरडले. आदिती, मला तुझ्या पप्पांना काहीतरी करून दाखवायचं. मला तुला त्या ऑफिस मधनं मानाने बाहेर घेऊन जायचंय. पण ह्या सगळ्यात इतरांना का आपण ओढतोय? म्हणजे माझ्यामुळे इतर सगळ्यांना त्रास कशासाठी? आपल्या नात्याची आपली गरज आहे नाही. मग जुई, आऊ, अविनाश सर, ह्या सगळ्यांना त्याचा त्रास का? बरोबर आहे तुझं जे. पण हे बघ, जर कोणालाही त्रास व्हायला नको असेल ना, तर आपण जे ठरवलंय ते लवकरात लवकर करणं गरजेचं आहे.